भाजपाने जी एक घोषणा दिली होती काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत तर करताच येत नाहीये, उलट काँग्रेसमधनं एवढी लोक ते घेत आहेत, एवढी लोक घेत आहेत की जसं पाक व्याप्त काश्मीर आहे तसा काँग्रेस व्याप्त भाजपा होणार आहे। तुम्ही वल्गना खूप करा 400 पार। आज अशोक चव्हाण तिकडे गेलेत, आणखीन काही त्यांच्या सोबत जातील, आमच्यातले काही तिकडे गेलेले आहेत। म्हणून मी सकाळपासून सगळ्या सभेत सांगतोय भाजपाने जी एक घोषणा दिली होती काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत तर करताच येत नाहीये, उलट काँग्रेसमधनं एवढी लोक ते घेत आहेत, एवढी लोक घेत आहेत की जसं पाक व्याप्त काश्मीर आहे तसा काँग्रेस व्याप्त भाजपा होणार आहे। सगळीकडे काँग्रेसवाले, जुने काँग्रेसवाले। आणि मी सांगतो तुम्ही लिहून ठेवा की एक दिवस सुद्धा भाजपामध्ये असा येणार आहे की भाजपाचा जो अध्यक्ष असेल तो पूर्वीचा काँग्रेसवाला असेल, तो काँग्रेसवाला भाजपाचा अध्यक्ष होईल। कारण भाजपाने पेरलं काहीच नाही, पेरलं फक्त द्वेष। नुसतं जातीपातीमध्ये भांडणं लावायची, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची, आगी लावायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या, हे यांनी पेरलं। दुसरे विचार कुठे पेरले? आदर्श दिलेच नाहीत, आदर्श देऊ शकत नाहीत। म्हणून अशोक चव्हाणांनी त्यांनी लिहिले की अहो तुम्ही आदर्शवाले आहात, तुम्ही तरी आमच्यामध्ये या, म्हणजे काहीतरी आम्ही आदर्श दिला असं तरी लोकांना सांगू। पण दुसऱ्याचं फोडून घ्यायचं, घरं फोडायची, पक्ष फोडायचे, पक्ष चोरायचे, मित्रांना दगा द्यायचा। जी शिवसेना 25-30 वर्ष तुमच्या सोबत राहिली होती, तुम्हाला संघमुक्त भारत बोलणारा नितीश कुमार चालतो, पण हिंदुत्ववादी शिवसेना चालत नाही। शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात, अरे चला संपवायची हिंमत असेल तर संपून दाखवा, संपून दाखवा। पण ही आता जी काय साठमारी चाललेली आहे खुर्चीसाठी, सत्तेसाठी, फोडाफोडी, तुमच्याकडे लक्ष कोण देणार आहे? मी लढतोय तर तुमच्यासाठी लढतोय, शेतकऱ्यासाठी लढतोय, माता भगिनींसाठी लढतोय, गोरगरिबांसाठी लढतोय, तरुणांसाठी लढतोय, महाराष्ट्रासाठी लढतोय। जे आंबरस तुम्ही बोलत होतात, चंद्रकांतजी तुम्ही सांगत होतात, गेल्या वर्षभरामध्ये मराठवाड्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आकडा काढा। चला माझं आव्हान आहे, मराठवाड्यामध्ये हे दळभद्री सरकार आल्यानंतर आत्महत्या किती शेतकऱ्यांनी केल्या आणि मोदी सरकार म्हणून जो काय डांगोरा पिटतायत त्या मोदी सरकारने मराठवाड्यामध्ये नोकऱ्या किती दिल्या, मला सांगा आकडे कोणाचा कोणता मोठा होईल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहेत, सगळीकडे होत आहेत। एकतर कुठेतरी बातमी आली तो उपोषणाला बसला होता शेतकरी, त्याने त्या मंडपामध्येच गळफास लावून घेतला। दुसरीकडे अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मग त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याची अंत्ययात्रा त्या प्रांत कार्यालयात नेली आणि दशक्रिया विधी करायचं ठरवलं। दशक्रिया विधी करायचं ठरवलं आणि त्याचं आमंत्रण थेट पंतप्रधानांना दिलं की माननीय पंतप्रधानजी, अमुक अमुक दिवशी या आमच्या बांधवांनी, ह्या संत्री उत्पादक शेतकरी होता त्याने आत्महत्या केली, त्याचा दशक्रिया विधी आहे, कृपया आपण या। संकटकरी महाराष्ट्रावरती आल्यानंतर पंतप्रधान तुम्हाला दिसलेत? अतिवृष्टी झाली, अवकाळी आल्या, दुष्काळ झाला, आज सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। जवळपास किती 200, 250, 300 टँकर आज मराठवाड्यात फिरत असतील। कोण बोलते त्याच्याबद्दल? पाणी पुरवठ्याबद्दल कोण बोलते? इथे किती शेतकरी आलेत? आलेत की नाही आलेत? सगळे आनंदी आहात का रे बाबांनो? अरे तुम्हाला 1 रुपयात पीक विमा मिळाला पाहिजे। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, सगळीकडे राज्यामध्ये जर बघितलं मोसंबीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, गद्दारांना भाव आहे, गद्दारांना भाव आहे। पण जो इमानाने आपला अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला तुम्ही त्यांच्या मेहनतीचा पैसा देत नाही। मग 14 वर्षापूर्वी तुम्ही जे काय सांगितलं होतं की आम्ही पिकाप्रमाणे शेतकऱ्याचा दर एकरी खर्च किती येतो ते काढू, कापसाला किती येतो, सोयाबीनला किती येतो, कांद्याला किती येतो, त्याच्यामध्ये 50% अधिक ऍड करू आणि ती जी काय रक्कम येईल ती आम्ही त्याला हमी भाव म्हणून देऊ। किती जणांना मिळालेत मला सांगा? पीक विमा तुम्हाला मिळाला नाही, अतिवृष्टी किंवा काय संकट आलं, अवकाळी आला, त्याची मदत मिळाली नाही। आपण जेव्हा होतो तेव्हा जिथे कुठे संकट आलं तेव्हा मिळाली होती की नव्हती हे सांगा। जे मी काही तुमची कर्जमुक्ती करू शकलो होतो
2 लाखापर्यंत पीक कर्जाची ती तुम्हाला मिळाली होती की नाही सांगा? संकट काळात तुमच्या सोबतीला आपण येत होतो की नव्हतो सांगा? मग हेच तर सरकार म्हणतात ना. मला पण जर का फोडायचे असते तर भाजपला मी फोडू शकत होतो, पण मला त्या नालायकांची गरज नव्हती, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे. अरे तुम्ही काय कराल? पक्षच फोडलेत ना. पण पक्ष तुम्ही निवडून, आम्ही जे निवडून दिले ते तुम्ही फोडू शकाल, पण ज्यांनी निवडून दिले त्यांना कसं फोडाल? त्यांना कसं फोडाल? ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत आमची पानं आणि फळं तुम्ही घ्या, पाहिजे तर जी सडली असतील, किडलेली असतील ती घ्या, पण माझी मुळं जी खालपर्यंत खोलवर गेलेली आहेत ती जोपर्यंत रुजलेली आहेत तोपर्यंत तुम्ही शिवसेना या वटवृक्षाला त्याचं काय एक पान सुद्धा वाकडं करू शकत नाही.